हित लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊचे पोटी शुभ जन्मला
छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठल. लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार व्हावा याच्याकरता स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे नवे नवे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे तुमचे आमचे नवे महाराष्ट्राचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबराय यांचा 4 चरणाचा आजच्या अभंगामध्ये तुकोबराय संतांचा सिद्धांत सांगतात पण मातेचा दृष्टांत देऊन विठ्ठल विठ्ठल आजची सेवा तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. ज्यांनी आपल्याला मातृछाया दिली त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा म्हणजे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. आज जर पाहिलं तर कैलासवासी गंगा भागीरथी हरणाबाई काशीनाथ पटेल थेटे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालंय. या आजींच्या जाण्यानं संपूर्ण थेटे परिवाराला दुःख झालेलं आहे. असे दुःखांकित त्यांची मुलं श्री वसंतदादा काशीनाथ पाटील थेटे, श्री संजय काशीनाथ पाटील थेटे, श्री रायबान काशीनाथ पाटील थेटे, तसंच मुली सौ शोभा रावसाहेब पाटील गुंजाळ, सौ केशरबाई सोपान पाटील जाधव, सौ बिजलाबाई अशोक पाटील निहे, तसंच त्यांचे नातू आहे श्री सुनील एकनाथ पाटील थेटे, श्री दीपक वसंत पाटील थेटे, श्री यश बाबासाहेब पाटील थेटे, श्री सुजित एकनाथ पाटील थेटे, श्री अजित रायबाम पाटील थेटे आणि श्री संदीप उत्तम आगरे. हे जर पाहिले तर आजींचे नातू आहे. संपूर्ण थेटे परिवाराला दुःख होतंय. या दुःखामध्ये सामील होण्याकरता आपण सर्व भावबंद असतील, पाहुणे मंडळी असतील, सगळे सोयरे असेल, मित्र परिवार असेल, या ठिकाणी आलो आजींना अखेरची श्रद्धांजली देण्याकरता. मग आल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा जर देवाचं नाव घेतलं ऐकलं तर नक्कीच जो व्यक्ती गेला त्याला योग्य गती मिळते. आणि म्हणून थेटे परिवाराने या आजीच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा कीर्तनाचा केलेला छोटासा प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल. आज आजींना जाऊन 1 वर्ष होतंय. त्या शरीराने जरी आपल्यातून गेल्या तरी त्यांच्या कामानं, त्यांच्या राहण्यानं, त्यांच्या वागण्यानं नव्हे त्यांनी तुम्हा आम्हा नातेवाईकांवर केलेल्या प्रेमाच्या सुगंधामध्ये त्या आपल्यातच आहे. अहो त्यांच्या शरीराने किती कष्ट केली असेल, किती कष्ट केली असेल, किती संपत्ती मिळवली असेल, नव्हे तुम्हा आम्हा पाहुणे रावळ्यांवर किती प्रेम केलं असेल हे आज दिसतंय तुमच्या उपस्थितीत. विठ्ठल विठ्ठल. आज हे हरिकीर्तन पुष्प गुंफण्यासाठी मला साथ करणारे आमच्याच भागाचे चिंचपूरचे हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज मगर, तसंच त्यांच्या साथीसाठी हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज तांबे, तसंच विनेकरी दादा टाळकरी मंडळी, नाथ ब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण नांदुरकी येथील हे सर्व मुलं आहेत. तसंच जर पाहिलं तर आमचे चोपदार दादा वय वृद्ध आहे पण तरीसुद्धा कीर्तनामध्ये चोपदारचं काम नुसतं ह्याच कीर्तनामध्ये नाही, गावात पंचकृषीत कुठेही कीर्तन असू द्या, चोपदार म्हणून ते त्यांची जी सेवा आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडतात. आजोबांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा.
त्यांना परिवाराने थेटे परिवाराने सांगितलं सुद्धा नव्हतं बरं का. फक्त कीर्तन आहे म्हणून माहीत झालं आणि बाबा लगेच कपडेच घेऊन आले. असे आजोबा वयोवृद्ध आहे पण तरी सुद्धा कीर्तनामध्ये उभे राहिलेत. तसंच जर पाहिलं तर मृदुंगाचार्य वैष्णव महाराज हेही मला साथ करणार आहे. असणारे साऊंड सिस्टीमवाले दादा बघा, सांगितल्याच्या नंतर वेडी बाई सुद्धा संसार करते, पण या साऊंड सिस्टीमवर दररोज महाराज बदलतो. मग कोणत्या महाराजाला कसा आवाज द्यायचं हे साऊंड सिस्टीमवाल्यांनाच ठरवावं. दादांनाही धन्यवाद. तसंच आपला हा कार्यक्रम आपल्या गावापुरता नवे पंचक्रोशीत तालुक्यापुरता मर्यादित नाही, तर हा आपला कार्यक्रम महाराष्ट्रभर प्रसारित होणार आहे. असे असणारे यूट्यूब चॅनल माऊली HD या चॅनलला जर तुम्ही सर्च केलं तर आपला हाच कार्यक्रम नाही तर महाराष्ट्रातील दिग्गज नवे मोठमोठ्या महाराजांची कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळतील. विठ्ठल विठ्ठल तसंच जर पाहिलं तर आमचे विनेकरी दादा हे सुद्धा वयोवृद्ध आहे, तेही विणा घेऊन उभे आहेत. तसंच आपल्या गावातील भूषण असणारे हरिभक्तीपराय मृदुंगाचार्य चंद्रकांत महाराज बनसोडे हेही या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. ते पखवाज वाजवतात, परंतु माझ्याबरोबर वैष्णव महाराज आले. ते म्हटले ताई आज मी टाळ घेऊनच उभं राहतो. त्यांनाही धन्यवाद. तसंच असणारे सर्व टाळकरी मंडळी आणि तुम्ही श्रोतेसुद्धा बरं का. हो, तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर मला आनंद वाटतो. अहो आपण हे जे कीर्तन आहे या कीर्तनाचा थाट पाहिल्यानंतर मला सुद्धा आनंद वाटला, कारण थेटे परिवाराने इतकं सुंदर नियोजन केलं. कीर्तन चांगलं करण्याकरता 3 गोष्टी लागतात. आता तुम्ही पहा, कोणतंही काम करायचं म्हणलं तर 3 गोष्टी अनुकूल लागतात की नाही. साधा प्रवास घ्या, प्रवास जर चांगला करायचा असलं तर 3 गोष्टी अनुकूल लागतात. कोणत्या 3 गोष्टी? गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल प्याल्याला पाहिजे, म्हणजे गाडी कशी वड्यात जाते नाही का. अहो प्रवास चांगला करायचा म्हटलं तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर सज्जम पाहिजे, म्हणजे गाडी बरोबर पंढरपूरला जाते. बरोबर आहे की नाही. अहो जेवण करायचं म्हटलं तरी 3 गोष्टी अनुकूल लागतात. गावरान गाईचं दूध पाहिजे, बाजरीची भाकर पाहिजे आणि तोंडी लावायला मिरचीचा. खायचं म्हणल्यावर कसं कळतं, कीर्तनाचं काय माती मिळ लागत नाही, पण ठेचा लगेच आलं. महिला मंडळ तुम्ही लय हसू नका. स्वयंपाक करण्यात 3 गोष्टी अनुकूल लागतात. महिला मंडळ तुमच्याकडे मी येते, तुम्हाला प्रश्न विचारते. स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा 3 गोष्टी अनुकूल लागतात. कोणत्या 3 गोष्टी? मोबाईल, चार्जर, हेडफोन. बरोबर आहे ना. नाही, स्वयंपाक करण्याकरता सुद्धा 3 गोष्टी अनुकूल लागतात. उदक, अग्नी आणि बाई सुगरण पाहिजे, तेव्हा कुठं स्वयंपाक चांगलं होतो. तसं कीर्तन करण्याकरता सुद्धा 3 गोष्टी अनुकूल लागतात. माझे तुकोबाराय म्हणतात, लावणी, मृदुंग, श्रुती, टाळ, घोष. म्हणजे इथं जर पाहिलं तर ही बालगोपाळ टाळकरी मंडळी आहे, मृदुंगाचार्य आहे, गायक वर्ग आहे आणि तुम्ही श्रोते गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत चेहरे करून माझ्या पुढे बसले, म्हणजे कीर्तनाला काहीच कमी नाही. विठ्ठल विठ्ठल आज या परिवारावर आतोनात प्रेम करणारी सगळे सोयरे पाहुणे मंडळी असतील, मित्र परिवार असेल, भावबंद असेल, आज या ठिकाणी आले. आज या ठिकाणी राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातील मोठमोठी माणसं माझ्या पुढे बसलेली आहे. आता या सर्वांच्या चरणी, महिला मंडळांच्या चरणी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि माझ्या अभंगाकडे वळते. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि तुकोबाराय या अभंगामध्ये आपलं सर्वस्व संतांवर टाकतात, संतांची शरणागती करतात. मग संतांवर ओझं टाकण्यासारखे असे कसे बरे वाटले असेल तुकोबारायांना संत, हा विचार मांडत असताना तुकोबारायांनी संत एका बाजूला ठेवले आणि आई एका बाजूला ठेवली. वास्तविक पाहता व्यवहारामध्ये माणसाच्या जवळचं, सगळ्यात जवळचं नातं कोणतं आहे हो? कोणतं नातं आहे?
कोण म्हणलं बायकोचं? सगळ्यात जवळचं नातं आईचं आहे. तुम्ही म्हणता म्हणून नाही बरं का, मी म्हणते म्हणून नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, किंबवना धनुर्धरा जो मातेची उदरा त्यो मातेचा सोयरा केतुला पा. मग व्यावहारिक जीवनामध्ये आई जर हे माणसाच्या जीवनातील सगळ्यात जवळचं नातं असेल तर तुकोबाराय म्हणतात परमार्थामध्ये तितक्याच जवळची मला संत आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं जर पाहिलं तर संतत्व म्हणजे संत हे उच्च कोटीचे. अगदी आकाश सुद्धा संतांच्या पुढे ठेंगणं ठरेल. तुम्ही म्हणाल कशावरून? तुकोबारायने आजच्या अभंगामध्ये आईचीच उपमा का दिली? तुकोबारायांना सूर्याची उपमा देता येत नव्हती का? कारण सूर्याचे किती उपकार आहे आपल्यावर, सूर्यामुळे हे जगत चालतं. मग सूर्याची उपमा तुकोबारायांनी का दिली नाही? पण तुकोबारायांना सूर्यामध्ये सुद्धा दोष दिसला. बघा, अजून 12 वाजले नाही, नवे नवे उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि सूर्य इतकी प्रखर उष्णता सोडतो की या थेटे परिवाराला मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम ठेवा लागला. म्हणजे तुम्हा नातेवाईकांना त्रास होऊ नये म्हणून. याचा अर्थ सूर्य तापतो. तसे आमचे संत कधी तापले का हो? आमचे संत कधी तापलेच नाही. साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप. दर्शने आले ताप, दर्शने आले ताप, दर्शने आले ताप, दर्शने आले ताप. सर्वभूती सुखारूप, सर्वभूती सुखारूप, सर्वाभूती सुखरूप, सर्वाभूती सुखरूप. ज्ञानोबा माझा, हे ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा हे साधकाचा माया बाप, साधकाचा माया बाप, साधकाचा माया बाप, साधकाचा माया बाप. हो. म्हणजे तुकोबारायांना सूर्याची उपमाही इथं देता आली नाही. मग तुकोबारायांनी समुद्राची उपमा दिली असती तर, कारण समुद्राचे किती उपकार आहे हो या जगतावर. समुद्र काय करतो? मी 5वी 6वीला शाळेत असताना विज्ञानचे सर मला विचारायचे, अश्विनी सांग पाऊस का पडतो? मग मी सांगायचे, सर समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती वाफ वर जाते, त्याचे ढग तयार होतात आणि त्या ढगापासून पाऊस पडतो. हे कधी कळालं तुम्हा आम्हाला? लहानपणी शाळेत असताना. पण इकडं आल्याच्या नंतर मला कळालं की हे आमच्या साधू संतांनी 10,000 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. शार उदक भय सकळ सुधा यत् प्रजन्यति जायन्ते, तेजो कांती न दिवाकरो निशापती भय जायन्ते. शार उदक भय सकळ सुधा यत् प्रजन्यति जायन्ते, तेजो कांती न दिवाकरो दिवाकरे तत्प्रजन्ते. हो, म्हणजे समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ती वाफ वर जाते आणि त्यापासून पाऊस पडतो. हे आमच्या साधू संतांनी कधी सांगितलं? 10,000 वर्षापूर्वी. मग हा पाऊस नद्यांना जातो, वड्याला जातो, गटारीमध्ये सुद्धा जातो. मग समुद्र पहा काय करतो? गंगेचं निर्मल जल साठवतो की नाही? आणि गटारीचं घाणही पाणी साठवतो. तसं आमचे संत सुद्धा, साधक अनाथ असू द्या नाही तर अपराधी असू द्या, परी पाया वेगळा करुणा का, परी पाया वेगळा करुणा.
पाया वेगळा करुणा पाया असू द्या संतांनी त्याला बाजूला केलं नाही। मग सागरही गंगेचं निर्मल जल साठवतो, गटारीचं घाणही पाणी साठवतो। मग तुकोबारायांना समुद्राची उपमा देता येत नव्हती का? पण तुकोबारायांनी नाही दिली का? कारण तुकोबारायांना समुद्रामध्येही दोष दिसला। समुद्र गंगेचं निर्मल जल साठवतो, गटारीचं घाणही पाणी साठवतो, पण साठवलेलं सगळंच पाणी खारट करून टाकतो। याच्या उलट आमचे संत केला जगासी उपकार तारी येले नारी नर। माशा उच्च कोटीच्या संतत्वाला तुकोबाराय आज मातेचा दृष्टांत देतात। कारण जगाच्या पाठीवर मातेसारखा दृष्टांत कुठे देताच येणार नाही, म्हणून मातेला मानाचा मुजरा। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी संतांच्या जवळ मातेला ठेवून मातेचा हा केलेला सगळ्यात मोठा गौरव आहे। तुकोबारायांनी फक्त याच अभंगामध्ये मातेचा गौरव केला असं नाही बरं का। तुकोबाराय म्हणतात, जो मुलगा कर्तबगार आहे, जो मुलगा आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, तुकोबाराय त्याला धन्यता देत नाही, मग कुणाला देतात? धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाचे या धन्य माता पिता तयाचे या धन्य माता पिता आपुली आईता दुआसे जगाता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपोली आईता दुआसे जगाता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता मग तुकोबारायांनीच मातेला धन्यता दिली का हो? नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, जो मुलगा आपल्या भक्तीच्या जोरावर त्या ब्रह्मांडाच्या मालकाला आपल्या हृदयात साठवतो तर त्यो धन्य नाही, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता। धन्य त्याची माता, धन्य त्याची, धन्य त्याची माता, धन्य त्याचे पिता। त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा। हो, मग आमच्या सर्व संतांनी आईचं वर्णन केलं। अहो, वेदाने शास्त्राने सुद्धा अगोदर आईलाच महत्व दिलं। मातृदेवो भव म्हटले आणि नंतर पितृदेवो भव म्हटले, म्हणजे संतांनी मातेला पूजलं। वेदाने शास्त्राने सुद्धा अगोदर मातेलाच मान्यता दिली। माशे पूजनीय, वंदनीय, आदरणीय आई तुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्यांना कळण्याकरता तुकोबाराय आज मातेचा दृष्टांत देतात आणि संतांचा सिद्धांत सांगतात। विठ्ठल विठ्ठल हो, जगद्गुरु तुकोबाराय महिन्याच्या 2 वाऱ्या करायचे। एक पंढरपूरची वारी करायचे आणि एक आळंदीची ज्ञानोबारायांची करायचे। एकदा काय झालं, तुकोबाराय आळंदीवरून आले वारी करून आणि गावामध्ये आल्यानंतर गावातल्या लोकांनी प्रश्न केला, का हो तुकोबाराय, तुम्ही दर महिन्याला त्या ज्ञानोबारायांच्या भेटी करता जाता, त्यांच्या सहवासामध्ये राहतात, मग ते संत कशा करता आले हे आम्हाला तुमच्या कीर्तनातून कळालं। उद्धराया जन जड जीवा नव्हे, त्या संतांचं सामर्थ्यही आम्हाला कळालं। संतांचं सामर्थ्य काय हो? महिषीपुत्रा मुखे बोलविली श्रुती, चालविली भिंती बैसोनिया। पण जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला हे सांगा ना, तुम्ही दर महिन्याला त्या ज्ञानोबारायांच्या भेटी करता जाता, त्यांच्या संगतीमध्ये राहता, मग आम्हाला हे सांगा ना, त्या संतांचा स्वभाव काय आहे?
संतांचा स्वभाव सांगत असताना तुकोबाराय गावातल्या लोकांना सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात लेकुराच्या